इन्फॉर्मेशन आणि नॉलेज याच्यामधला ज्याने फरक समजला तो भविष्यात सक्सेसफुल होणार म्हणजे होणार. प्रत्येकाला माहिती आहे स्विमिंग कसं करायचं, हात कसे मारायचे. शरीर पाण्यावरती तरंगण्यासाठी हवा आतमध्ये घ्यावी लागेल, फुफ्फुसं भरून ठेवावी लागतील, तेव्हा ती बॉडी आपली तरंगेल. हे सगळ्यांना माहिती आहे. ज्याला सर्व माहिती आहे त्या व्यक्तीला कोणीतरी स्विमिंग पूलमध्ये किंवा नदीमध्ये धक्का दिला तर त्याचा टिकाव किती वेळ लागेल? मी 100% सांगतो, 100पैकी 80 लोक हे बुडून जातील, कारण की त्यांना फक्त इन्फॉर्मेशन आहे. पण एखाद्या व्यक्तीने पोहायचं कसं हे प्रॅक्टिकल केलेलं आहे. तो कित्येक वेळा स्विमिंग पूलमध्ये गेलेला आहे, उतरलेला आहे आणि त्याने स्विमिंग केलेलं आहे. अशा व्यक्तीला तुम्ही कुठल्याही नदीत कुठल्याही स्विमिंग पूलमध्ये टाका, तो आरामशीर पोहून निघतो. याचं कारण काय? याचं कारण आहे नॉलेज. इन्फॉर्मेशन जी आहे ही फक्त ऐकली जाते, फक्त माहिती असतं. पण नॉलेज जे आहे हे जीवनात उतरावावं लागतं. एखादी इन्फॉर्मेशन जर का तुम्हाला नॉलेजमध्ये कन्वर्ट करायची असेल तर ती तुम्हाला जीवनात उतरावावी लागेल, तिची प्रॅक्टिस करावी लागेल. त्यानंतरच ती इन्फॉर्मेशन नॉलेजमध्ये कन्वर्ट होते. तुमच्याजवळ असलेली इन्फॉर्मेशन तुम्ही जर का नॉलेजमध्ये कन्वर्ट केली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.